2-3 आठवड्यापूर्वी मला हे कळतच नव्हतं, की माझ्या स्ट्रॅटेजीज कोणीतरी दुसरंच वापरतंय. ज्याच्याशी मी बोलतो आहे, तोच वापरतो आहे आणि तो वापरून हिरो बनतो आहे. अनेक अशा गोष्टी होत्या, ज्या सहजरित्या बोलल्या गेल्या. सहज वजनाच्या बाबतीत म्हणा किंवा मी कसा दिसतो याच्यावर लोकांनी कमेंट केल्या होत्या आतमध्ये सुद्धा. एवढं सगळं आजूबाजूला चालत असताना सुद्धा मी माझा पेशन्स ठेवला. मी माझी मराठमोळी संस्कृती जपली. मी परत लग्नाचा विचार तर मी करू शकत नाही वगैरे. तर तेव्हा मी तिला बोललो होतो, की माझं काही तसं झालं नाही आहे. मॅरेज इन्स्टिट्यूशन हे खूप पवित्र इन्स्टिट्यूशन आहे. आपलं नाही वर्क झालं म्हणून ते इन्स्टिट्यूशन काही चुकीचं नाही आहे. ते पवित्र बंधन आहे आणि मला आवडेल त्या बंधनात अडकायला अजूनही. ते तिने एंडला तो ब्राउनी पॉईंट म्हणून का यूज केला हे मला कळलं नाही. त्यामुळे काही मनं दुखावली गेली असतील तर मी मनापासून माफी मागतो, कारण तो उद्देश नव्हता कोणाची मनं दुखावण्याचा. ह्या आदेशचा टी शर्ट मी त्याला न देता पर्सनली मी आदेशला देण्याचं ठरवलं, कारण तो तिकडे विसरला होता. काही लोकांना लांब ठेवायला आवडेल, जे तुलाही माहिती आहे कोण आहे. सो मी तिच्यापासून लांब राहणारच आहे. शेवटी विशालसोबत जी माझी लढाई झाली, तो टास्क खेळताना पण मला म्हणजे थोडी इंजुरी झाली, पण मला मजा आली तो टास्क खेळताना, की शक्तीला पण मी भिडू शकतो. 24 तास कॅमेरा असताना, छातीशी माईक असताना मी दिसणार कसा नाही. अहो, दगडात देव शोधणारी नजर आहे माझ्या प्रेक्षकांची. त्यांनी कंटेस्टंटमध्ये माणूस शोधला, कलाकार शोधला. त्या माझ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुमच्या ड्युट्या आहेत, चहा गाळून आणि जा. आविष्कार यांनी काहीही घाण काढली गेलेली नाही. हे बघ, मला घाण दिसत नाही. बहुत सेवक आविष्कार दादा वाटतात. मध्ये सगळ्यात वीक कोण आहे तो आविष्कारच आहे. त्याला कामामध्ये इंटरेस्ट नाही. डोंट फाइंड रिझन नॉट टू डू वर्क. प्रॉब्लेम आहे का? विकेस्ट आणि कशाला विकेस्ट ऍक्टिव्ह राहा. नमस्कार, व्हॉट्सअप मंडळी, मी चित्राली चोगले आणि आज पुन्हा एक आपला खास मित्र आपल्या भेटीला आला आहे. अनेक दिवस बिग बॉसमध्ये पाहत होतो, अखेर तो आता बाहेर आलेला आहे. सो येस आविष्कार, तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीला. धन्यवाद. कसं वाटतंय? म्हणजे मी पहिला हेच विचारणार आहे, आत गेलास, राहिलास, छान खेळलास, बाहेर आल्यानंतर पहिली रिॲक्शन काय? खूप ड्रेंड वाटतं आहे, हॉलो वाटतं आहे, म्हणजे असं रिकामपण आल्यासारखं वाटतं आहे. ते कोप अप करायला थोडे दिवस जातील, पण बरं वाटतं आहे की काहीतरी केलं आणि चांगले गेलेत दिवस. आणि त्याच्यामध्ये स्वतःला प्रूव्ह करण्याचा जेव्हा जेव्हा चान्स मिळाला मी केलं आणि मी आलो. नक्कीच, कारण की ज्या पद्धतीने तू खेळलास, मला आवडेल सांगायला की कुठेही गेम घाणेरडा झाला नाही, चांगला होता. सुरुवातीला मला सुद्धा वाटलं की तू अजून दिसायला पाहिजे होतास, अजून खेळायला पाहिजे होतास. पण येस, आज मी प्रेक्षक म्हणून खुश आहे की मी तुला सपोर्ट केला. पण त्याचसोबत आज बाहेर आल्यावरती प्रेक्षकांशी काही संवाद साधायचा असेल, प्रेक्षकांना काही सांगायचं असेल इतक्या दिवसाच्या खेळानंतर, तर ते काय असेल? मी प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो चित्राली, की ज्या पद्धतीने त्यांनी मला सपोर्ट केला आहे, म्हणजे आय हॅव नो वर्ड्स फॉर दॅट. आणि ज्या पद्धतीने ते माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत, स्वतःची कामं बाजूला ठेवून, आणि माझ्या फाटक्यामध्ये त्यांनी पाय टाकला आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये मी महाराष्ट्राचा ऋणी आहे. आणि हे ऋण मी खूप चांगल्या चांगल्या भूमिका करून फेडायचं ठरवलं आहे. त्या पद्धतीने मी आजपासून पावलं पण उचलायला सुरुवात केली. माझ्या ट्रेनरशी मेन माझं बोलणं झालं. तो म्हणाला, सर तुमचं ऑलरेडी 7 किलो वेट लॉस अजून झाला आहे, तर आपण ही प्रोसेस चालू ठेवू आणि मला असं वाटतं डिसेंबर एंड किंवा न्यू इयरमध्ये यू विल हॅव अ व्हेरी गुड बॉडी, प्रेझेंटेबल बॉडी, आणि त्या पद्धतीने आपण वर्क करू. आणि काही प्रोजेक्ट्सचा जसं मी बिग बॉसमध्येच उल्लेख केला होता, ती जी बोलणी झाली आहे त्यांचं कन्फर्मेशन पण आता आलं आहे की आपण लवकर सुरू करतो आहोत. तू आत्ताचे हे काही दिवस स्वतःसाठी घे, जे तू इमोशनल फील करतो आहेस त्या सगळ्यातनं तू आता बाहेर ये, आणि आलास की आपण मीटिंग ठरवून आपण त्या सगळ्या गोष्टी करू. तर कालच्यापेक्षा आज मी एक पाऊल पुढेच आहे. आणि ह्या जर्नीबद्दल सांगायचं झालं तर एकतर थँक्यू बिग बॉस, थँक्यू कलर्स मराठी, थँक्स अ लॉट कलर्स मराठी.
खूप छान पद्धतीने तुम्ही सांभाळून घेतलं आणि एंडेमॉल शाईन जे बिग बॉसचे प्रोड्युसर्स आहेत ते आणि अख्ख्या टीमला बिग बॉसच्या माझ्याकडनं मनापासून धन्यवाद. कारण अनेक अशा गोष्टी होत्या ज्या सहजरित्या बोलल्या गेल्या सहज आणि असं बाहेर आल्यानंतर वजनाच्या बाबतीत म्हणा किंवा मी कसा दिसतो याच्यावर लोकांनी कमेंट केल्या होत्या आतमध्ये सुद्धा किंवा तू कसा होता कसा आहे. तर मला असं वाटायचं की हे जेव्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल तेव्हा कसं वाटणार. तर मी ते एपिसोड स्पेशली बघितलेत काढून तर बऱ्याचशा गोष्टी बिग बॉसने अवॉइड केल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की त्यांनी माझी खूप चांगल्या पद्धतीने केअर केली आहे आणि ती जी एव्ही त्यांनी शेवटची माझी जी केली त्याच्यामध्ये जो एडिटर होता त्याने जान लगा दी यार, बंदेने एकदम जान लगा दी. आणि ती बघून मीच आश्चर्यचकित होतो की मी इतका चांगला खेळलो, इतके रंगरूप माझे दिसलेत आणि इतके छान पद्धतीने मी लोकांपर्यंत पोचलो. तर या सगळ्या लोकांची ऋणं घेऊन मी आत्ता जगतो आहे. पण जसजशा मी भूमिका करीन त्या भूमिकांमधनं मी यांची ऋणं फेडण्याचा प्रयत्न करीन. कारण लोकांना मला बघायचं आहे, ते पुढच्या वाटचालीबद्दल बोलता आहेत आणि ते मी 100% करण्याचा प्रयत्न करेन. बट पुन्हा एकदा मी म्हणेन, बिग बॉस थँक्यू सो मच, कलर्स मराठी थँक्यू सो मच, एंडेमॉल शाईन थँक्यू सो मच. नक्कीच. पण सुरुवात जेव्हा झाली म्हणजे जेव्हा तू घरात एंटर झाला त्याच्यात पहिला शॉक होता की स्नेहा तिथे होती. काय होतं पहिलं रिॲक्शन? चला जरा गंमत करू. फायनली म्हणजे रिॲक्शन पहिली अशी होती की फायनली तिने एवढं अचीव केलं की ती इकडे आली. सो गुड फॉर हर. कुठलंही चांगलं वाईट डिसिजन घेणं सोपं नसतं. ती पण माणूस आहे आणि माणूस म्हणून अशा धडाडीची पावलं उचलणं सोपं नसतं. ते तिने उचललं, त्याप्रमाणे ती वागली आणि जगली आणि आज ती बिग बॉस मराठी 3मध्ये एक कंटेस्टंट आहे. सो बघून अभिमान वाटला की या व्यक्तीसोबत आपलं कधी नातं होतं आणि ते फार जवळचं नातं होतं. पण ते तिथेच थांबलं. कसं असतं चैताली की एक सिनियर ॲक्टर मी आहे आणि तिच्यापेक्षा डेफिनेटली मी सिनियर आहे. तर एक सिनियर ॲक्टर म्हणून तुम्ही जेव्हा इतकी वर्ष काम करता तेव्हा तुम्ही रुळलेले असतात काही गोष्टींना. मग समोर तुमचा अगदी जवळचा मित्र जरी असला तरी तुम्ही त्याला एक कंटेस्टंट म्हणून किंवा ॲक्टर म्हणून घेतात. तर इकडे ते थोडंसं इक्वेशन वेगळं होतं पण तेही मला जमलं. तिथे मला कळलं की मी किती हार्डकोर प्रोफेशनल आहे आणि मी पहिल्या दिवसापासूनच सेफ फील करत होतो, व्यवस्थित फील करत होतो. थोडा ऑकवर्डनेस समोरच्याने होता त्यामुळे ते नंतर थोडंसं चिघळत गेल्यात गोष्टी. बट लेट्स नॉट टॉक अबाउट इट. फर्स्ट थिंग आय एम प्राऊड शी रीच्ड देअर. ती तिथपर्यंत पोचली आणि याच्यानंतरही तिचा प्रवास चांगल्या पद्धतीने चालू राहावा एवढीच शुभेच्छा देणार आणि मी माझ्याकडे लक्ष देणार. म्हणजे त्या उपर असं काही मनात काही नाही आहे. त्याचसोबत जसं तू म्हणालास असं की तुमचं जे काय नातं होतं, जे काय पास्ट होतं ते सगळं मागे टाकून तुम्ही प्रोफेशनली तिथे आतमध्ये खेळत होतात. पण जेव्हा जाता म्हणजे तू निघालास घरातून तेव्हा जाता स्नेहाचं एक वाक्य आहे, ते सध्या सोशल मीडियावर सुद्धा गाजतं आहे, ते प्रत्येकाच्या मनात सुद्धा आहे की मी तुमच्या लग्नाला येईन, तुमच्या दुसऱ्या लग्नाला मी येणार आहे, तुम्ही मला बोलवा, मी येणार आहे. हे सगळं नेमकं काय आहे? अगं काही नाही, खूप कॅज्युअल कन्व्हर्सेशन होतं. जेव्हा मी तिला म्हटलं की मी तुला कधी मदत लागली तर सांग, मी आहे, असं काही पर्क मानू नकोस. पण ते मी एक माणूस म्हणून बोललो होतो. त्याच्यात काही मैत्री नव्हती किंवा काही नातं निर्माण करायचं नव्हतं. ते खूपच माणुसकीच्या नात्याने होतं. अडू शकतं, एका प्रोफेशनमध्ये आपण आहोत, कधी कोणाची काय गरज लागेल आपल्याला माहीत नाही. आणि हे पण बोलणं झालं की मी मूव्ह ऑन झालो आहे अँड आय एम व्हेरी वेल सेट नाव, सगळ्या गोष्टी एकदम लाईनीत आहेत वगैरे वगैरे. तर मग ते म्हणे मी परत लग्नाचा विचार तर मी करू शकत नाही वगैरे. तर तेव्हा मी तिला बोललो होतं की माझं काही तसं झालं नाही आहे. मॅरेज इन्स्टिट्यूशन हे खूप पवित्र इन्स्टिट्यूशन आहे. आपलं नाही वर्क झालं म्हणून ते इन्स्टिट्यूशन काही चुकीचं नाही आहे. ते पवित्र बंधन आहे आणि मला आवडेल त्या बंधनात अडकायला अजून एकदा. तर अशा सगळ्या लेवलवर ते बोलणं चाललं होतं. ते तिने एंडला तो ब्राउनी पॉईंट म्हणून का यूज केला हे मला कळलं नाही.
पण तसं काही असं डेफिनेट नाही. आधी लगीन कोंडाण्याचं, मग लगीन रायबाचं. पहिले प्रोफेशनकडे लक्ष देणार आपण आणि मग त्याच्यानंतर काय घडामोडी कशा घडत आहेत त्या पद्धतीने पुढे जाणं. त्याचसोबत जेव्हा तू खेळत होतास तेव्हा ऑब्व्हियसली 2 गट तर निर्माण झालेत. घरात 2 ग्रुप निर्माण झाले आहेत हे आपण बघितलं. सुरुवातीला उत्तम होतं, तू कुठल्या ग्रुपकडे तुझा कल आहे हे कळत होतं. पण शेवटी काहीतरी गणलं, काहीतरी कुठेतरी माशी शिंकली आणि त्या ग्रुपपासून तू वेगळा झालास. मग त्याच्यावरती विनल आणि तुझं भांडण असेल हे. तर काय होतं एंडला असं काय झालं, काय ट्रिगर झालं की इतके दिवस असलेला बॉन्ड असेल तो असा अचानक तुटला नाही. परत एकदा आपण बिग बॉसकडे जाऊ. बिग बॉसमध्ये प्रत्येक आठवड्याला समीकरणं बदलत असतात. काही लोकांपासून तुम्ही लांब जाता, काही लोकांपासून तुम्ही जसं मीरा आणि तृप्तीताईंचं भांडण, मग नंतर मीरा आणि तृप्तीताई एकाच ग्रुपमध्ये, हे सगळ्या गोष्टी होत राहतात. म्हणजे असं. तर माझं म्हणणं असं होतं की मी नॉमिनेटेड आहे, डेंजर झोनमध्ये आहे. तर ह्या वीकमध्ये तुम्ही कॅप्टन्सीचे जे 2 नावं चूज करणार आहात त्याच्यामध्ये माझं आणि सोनाली दोघांनाही इक्वल चान्स द्या. पण मग तिथे अचानक विकासनी जेव्हा तृप्तीताईंचं नाव आणलं, जे तो अवॉइड करू शकत होता, कारण 4ही टास्क मी व्यवस्थित खेळलो होतो आणि सगळ्या गोष्टींना मी पुरं पडलो होतो. तर त्यांनी इतकं सडन माझं नाव का बाद केलं आणि त्यांनी असं का रिॲक्ट केलं मला कळलंच नाही. बरं, त्याच्यानंतरही मी यांच्याशी जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी बोलण्याचा प्रयत्न पण केला नाही. तर मला असं वाटलं की त्यांना मी नको आहे का? ठीक आहे, हे द्वंद्व माझा अर्धा पाऊण तास ते चाललं. पण मग फायनली मी स्वतःशीच बोललो आणि जे माईकमध्ये रेकॉर्डेड आहे की नाही, मी खेळणार आणि बेस्ट खेळणार या आठवड्यामध्ये. त्यामुळे खेळण्यासाठी मला जिथे जिथे अपॉर्च्युनिटी मिळेल तिथे तिथे मी खेळणार. आणि तू जसं बघितलं असेल पूर्ण प्रवासामध्ये की माझं सगळ्यांशी चांगलं होतं. त्यामुळे मी जर एखाद्याला सांगितलं की अरे तुझी टीम खेळते तर मी खेळू का, कारण मला हा टास्क खेळायचा आहे, तर तो मला खेळू देणार हे मला माहिती होतं. आदल्याच वीकमध्ये आदिशचं एविक्शन झालं होतं. कारण त्यांनी मला सेव्ह केलं होतं वगैरे अशी काही कारणं तिकडे बोलली गेली होती. स्ट्रॉंग प्लेअरला सेव्ह करायला पाहिजे होतं. तर आदिशला मी जाताना बोललो होतो की पुढचा वीक मी भाई तुझ्यासाठी खेळणार, तू जसं खेळायचं ना ॲग्रेसिव्हली तसं. त्यामुळे मला खेळत राहणं खूप गरजेचं होतं. मग ते ह्या टीममधनं खेळो की त्या टीममधनं खेळो, पहिलं त्यांच्याकडनं जेव्हा मला सरळ उत्तर मिळालं की तृप्तीताई आणि सोनाली कॅप्टन्सी रिप्रेझेंट करणार, तू नाही, तर मी म्हटलं ठीक आहे, आय विल मूव्ह ऑन. आणि मग त्याच्यानंतर कोणी बोलायलाच येईना. म्हणजे अगदी ज्या दिवशीचं तो टास्क एंड होणार होता त्या दिवशी दुपारी बोलणं झालं होतं माझं, मिनल आणि सोनालीचं की टास्क संपला की आपण बोलू आणि तोपर्यंत आपण खेळू, म्हणजे ज्या टीमकडनं. टास्क संपल्यानंतर मी वाट बघतोय, हे बोलायलाच येईना. कदाचित दादा म्हणून ते घाबरले असतील किंवा काय असेल मला माहीत नाही. आणि अचानक दुसऱ्या दिवशी सोनालीसाठी ते आलेत. सोनालीलाच कॅप्टन बनवा, कारण तृप्ती त्या ऑलरेडी बनल्या आहेत, हेच बोलायला मी मीरा आणि जयसोबत गेलो होतो. जिथे विकासनी पटकन ऑफर दिली की तुम्ही जर सोनालीला आणलं तर आम्ही इकडे हिला आणू आणि ते सगळं. मी म्हटलं हे असं इतकं सेटिंग आणि इतकं हे बरोबर नाही. आणि हेच सेटिंग मग तू कदाचित त्या गेममध्ये वापरलं असेल, हे मला आवडलेलं नाही. त्यामुळे माझं मत तूच बदललेलं आहेस, मी स्वतःहून ते मत बदललेलं नाही. हे कदाचित लोकांपर्यंत ते इतकं क्लिअरली गेलं नसेल आणि मग ते मत तिकडे फिरलं. आणि तेव्हाही तू बघशील की इवन शेवटचा जो चावीचा टास्क होता, जो टेम्पटेशनचा टास्क होता, त्याच्यातही मी खेळलो. तर मला खेळत राहणं खूप गरजेचं होतं. पण त्याहून उपर मी आल्यानंतर ज्या लोकांच्या भावना आहेत त्या कुठेतरी दुखावल्या गेल्या असं मला वाटलं. तर मी त्यांना सांगू इच्छितो की खरंच माझा उद्देश नव्हता कोणाच्या भावना दुखावण्याचा, पण तो एक गेम होता. आणि कदाचित मी या वीकमध्ये तिकडे राहिलो असतो तर ह्या वीकमध्ये आमची समीकरणं परत जुळली असती. कारण मिनलचं आणि माझं भांडण ऑन अँड ऑफ सुरूच राहतं. विकासचं आणि माझं पहिल्यांदा भांडण झालं होतं. इवन मी जेव्हा एविक्ट झालो तेव्हा शेवटचे वर्ड्स विकासचे आहेत की तू खूप पॉझिटिव्ह आहे आणि तू ज्या गोष्टी दिल्या आहेत त्या मी आयुष्यभर सांभाळीन. तर हे नातं परत बनलं असतं. पण जर त्याच्यामुळे काही मनं दुखावली गेली असतील तर मी मनापासून माफी मागतो, कारण तो उद्देश नव्हता कोणाची मनं दुखावण्याचा.
नक्कीच. तू म्हटलंस तसं की शेवटचा आठवडा तुला खेळायचा होता, आदेशसाठी खेळायचा होता. असं वाटतंय का की हेच जे स्पिरिट आहे, जे जरा 2-3 आठवडे आधी जर दाखवलं असतं, तर आज जरा गेम वेगळा असता, आज इथे नसतास? हो. खूप चांगला प्रश्न विचारला चैत्राली. 2-3 आठवड्यापूर्वी मला हे कळतच नव्हतं की माझ्या स्ट्रॅटेजीज कोणीतरी दुसरंच वापरत आहे. ज्याच्याशी मी बोलतो आहे, तोच वापरतो आहे आणि तो वापरून हिरो बनतो आहे. मला त्याच्याबद्दलही ऑब्जेक्शन नाही. टास्कमध्ये रिप्रेझेंट करत असताना मला एक भूमिका दिली जायची, ती मी व्यवस्थित करायचो. त्याच्याही बद्दल मला ऑब्जेक्शन नाही. पण जेव्हा मी नॉमिनेटेड आहे आणि अट्टर डेंजर झोनमध्ये आहे, तेव्हाही तुम्ही मला दिसू देणार नाही, असं का करताय तुम्ही? एवढाच माझा विरोध होता. आणि मग तेव्हा मी ॲनलाईज केलं की मी का दिसलो नाही. मी इवन महेश सरांना बोललो पण आहे की सर मी इथे 24 तास आहे, मी सगळ्या स्ट्रॅटेजी मीटिंग्समध्ये आहे, सगळ्या गोष्टींमध्ये प्लॅनिंगमध्ये मी यांच्यासोबत आहे. इवन माझ्या टीममेटनी ज्यावेळेला तिला जेवण बनवायला मिळालं नव्हतं किंवा तिला कंटाळा आला होता, तेव्हा मीहून जेवण बनवलं की माझ्या टीमचं टास्क आहे. मग एवढं सगळं करत असताना मी दिसत का नाही आहे? पण मी जेव्हा ॲनलाईज केलं गेलं तेव्हा मला असं वाटलं की नाही, आता तरी तू मिंदा होऊ नकोस रे. आता तरी स्टँड घे. काय आर या पार जे काय असेल ते तू घे आणि तू पुढे हो भाई, तू सुरुवात कर खेळायला, असं मी स्वतःशीच बोललो. कारण त्याच्यानंतरही जर मी म्हणजे बेंगुळ गाळ्यासारखं मी त्या टीम बीच्या मागे राहिलो असतो तर ते कदाचित मला पण नसतं इतकं आवडलं. सेव्ह झालो असतो कारण फॅन फॉलोईंग त्यांचं एवढं आहे, पण तो गेम नसता. आणि आपण तिकडे कशाला गेलो आहे? गेम खेळायला गेलो आहे, आपण टास्क खेळायला गेलो आहे. त्यामुळे खेळत राहणं हे महत्त्वाचं होतं आणि ते खेळलो. आणि आदिशचा मी एक टी शर्ट आणला आहे तो ती मैत्री इतकी छान होती की हा आदिशचा टी शर्ट मी त्याला न देता पर्सनली मी आदिशला हा देण्याचं ठरवलं, कारण तो तिकडे विसरला होता. आणि जेव्हा मला लेटर आलं की आदिशचं सगळं द्या, तेव्हा मी हा टी शर्ट माझ्या बॅगमध्ये टाकला. म्हटलं जेव्हा मी भेटीन, कारण तो त्यांनी मला सेव्ह केलं आणि त्याचं एविक्शन झालं. चांगला खेळत होता तो. तर भाई शेवटचा आठवडा मी तुझ्यासाठी खेळलो आहे. नक्कीच ह्या गप्पा तर होतच राहणार आहे. आता एक काहीतरी वेगळं करणार आहोत. आपण एक धमाल बिग बॉस स्पेशल रॅपिड फायर खेळणार आहोत. रॅपिड फायर आहे, पटपट उत्तरं द्यायची आहेत. ओके, प्रश्न आहे, करूया सुरुवात? येस. ओके. बिग बॉस घरात सगळ्यात आळशी माणूस कोण? विकास. सगळ्यात उत्तम जेवण कोण बनवतं? शॉकिंग आन्सर, पण मीरा. ओके. तुझा कट्टर दुश्मन ज्याला तू परत कधीच भेटू इच्छित नाही? असं तर कोण नाही आहे बिग बॉसच्या घरात. सगळेच चांगले आहेत. उलट एवढ्या टॅलेंटेड लोकांसोबत राहायलाच मजा आली. आणि आम्ही टॅलेंट बघितले एकमेकांचे. माझ्याशी कसं वागावं हे मी ठरवतो की नाही चैत्राली. तू जर माझ्याशी उद्धटासारखी वागायला लागली तर मी तुझ्याशी कसा वागणार? तसंच उत्तर येणार ना. आज जरी नमतं घेतलं तरी काम सरल्यानंतर मी घेणार. तर आपली समीकरणं आपण सांभाळतो. त्यामुळे माझं कोणाशी असं समीकरण नव्हतं. हां, काही लोकांना लांब ठेवायला आवडेल, जे तुलाही माहिती आहे कोण आहे. सो मी तिच्यापासून लांब राहणारच आहे. नक्कीच. तुझा असा एखादा मित्र ज्याच्याबरोबर मैत्री कायम ठेवायला आवडेल बिग बॉस घरात? बिग बॉस घरात विशाल, विकास हे ॲक्टर्सच आहेत. त्यामुळे त्यांच्याशी जी काही गट्टी जमली ती मी विकासला इवन बोललो की इंडस्ट्रीमध्ये माझे खूप कमी फ्रेंड्स आहेत आणि आपलं इतकं छान बोलणं झालं आणि आपण इतके एकमेकांशी इंटरॅक्ट केलं, सो आपण ती ठेवू. आणि ॲज अन ॲक्टर आम्ही कुठे ना कुठे पुढे जाऊन क्लॅश होणारच आहोत, एकमेकांबरोबर काम करणारच आहोत. तर ती इव्हेंच्युअली ती दोस्ती पुढे जाईल असं दिसतं आहे. एक असा एरिया बिग बॉस घरातील जो आता मिस करतोस? हो, करतोच आहे. एरिया कुठला? हो, कुठला? रंगभूमीचा, जिथे कट्यार काळजात घुसली, अश्रूंची झाली फुले, नटसम्राट ही आजोबांच्या नाटकाची नावं होती. अनेक ऑल द बेस्ट वगैरे असे सही रे सही ही सगळी मोठी मोठी नाटकांची नावं होती जी मला आपली वाटायची. जेव्हाही एकटेपणा वाटायचा तिकडे जाऊन बोलायचो. आणि
त्या पद्धतीने तिकडे बसायचो. बऱ्याचदा मी रात्री पण तिकडे बसलो आहे किंवा झोपलो आहे. त्यामुळे ती अगदी वॉल मला खूप आपली वाटायची. त्यामुळे ती मी मिस करणार. बिग बॉस घरातून बाहेर आल्या आल्या पहिली गोष्ट काय केलीस? मित्रांना भेटलो. त्यांचं काय इम्प्रेशन होतं माझ्याबद्दलचं हे मला जाणून घेणं खूप महत्त्वाचं होतं. कारण एविक्शन इतक्या सडनली झालं की माझ्याकडनं खूप काहीतरी चुकलं आहे का, किंवा मी खूप म्हणजे माझ्याबद्दल काही खूप वाईट बोललं जात आहे का, ही भीती मला येईस्तोवर होती. त्यांच्यासोबत रात्रभर बसलो, गप्पा मारल्या. एकही मिनिट कालची रात्र झोपलेलो नाही आहे, कारण त्यांना खूप बोलायचं होतं, खूप सांगायचं होतं. त्यांनी प्रेक्षकांचे सगळे जे काही चांगले अभिप्राय आहेत त्यांचे स्नॅपशॉट्स घेऊन मला दाखवलं होतं. इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी मला माझ्यासोबत वेळ घालवला. तर ती गोष्ट केली. आणि मित्र म्हणजे आधीच्या ओळखीचे. तुम्ही म्हणाल की विशाल विकास मित्र नाही आहेत का, तर तसं नाही. उगाच पकडू नका मला. मी पण बिग बॉस खेळून आलो आहे. फेवरेट टास्क कोणतं? स्विमिंग पूलचा टास्क मला खूप आवडला होता तो टास्क. कारण त्याच्यामध्ये शक्तियुक्ती दोघांचाही, कारण एक तर पाण्यात तुम्हाला ते सगळं करायचं होतं आणि युक्तीवर तुमच्या डोक्यावर लाकूडच दिलं होतं, त्यामुळे बुडूच शकत नाही तुम्ही. सो तो खेळताना खूप मजा आली. शेवटी विशालसोबत जी माझी लढाई झाली, तो टास्क खेळताना पण मला म्हणजे थोडी इंजुरी झाली, पण मला मजा आली तो टास्क खेळताना, की शक्तीला पण मी भिडू शकतो आणि मी फिजिकल टास्क पण खेळू शकतो. हे माझंच मला छान पद्धतीने कळलं. सो हे 2 टास्क माझ्या आवडीचे असतील. जर चान्स दिला असता की बिग बॉस घरातून एक वस्तू नेऊ शकतोस घरी, तर ती कोणती असते? ती मी आणली आहे. हा माझा मग. आणि आणखीन एक वस्तू म्हणजे ज्याची परमिशन नव्हती, ते म्हणजे कट्यार काळजात घुसली आणि ते बोर्ड्स, ते फ्रेम्स त्या मी घेऊन आलो असतो. लास्ट बट नॉट द लिस्ट, तुझे टॉप 5 कंटेस्टंट्स कोण आहेत? पहिला तर विशाल विकास ऑफकोर्स असणार. मिनल असणार, कारण मी त्या ग्रुपला बिलॉंग करतो. यांच्यासोबत मी खेळलो आहे. मिनलला फक्त एवढंच मी सांगेन की 1 राऊंड स्ट्रॅटेजी नको करू, 1 फेरीची स्ट्रॅटेजी नको करू. 3 राऊंड्सपर्यंत पुरेल अशा स्ट्रॅटेजीज कर. त्याच्यानंतर मुलींमध्येच मीरा चांगली खेळू शकते टास्क वाईज. उत्कर्ष जय त्यांच्याकडनं चांगले खेळता आहेत. पण विशाल विकास आणि मिनल यांच्यावर माझी खास नजर असणार. नक्कीच रॅपिड फायर तर धमाल झाला, छान गप्पासुद्धा झाल्या. बिग बॉसचा प्रवास छान होता, मस्त रंगला, चढ उतार सगळे पाहिले. आता नवीन इनिंग सुरू होते, सेकंड इनिंग सुरू होते. कसा, कुठे, कधी, कसा भेटणार आहे सांगा? लवकरच प्रोजेक्ट अनाऊन्स होईल. आत्ता मी सांगू शकत नाही काही कारणास्तव, पण काही 2 प्रोजेक्ट्सवर काम चालू आहे आणि ते लवकरच अनाऊन्स होईल. टेलिव्हिजन आणि फिल्म्सच्या थ्रूच तुम्हाला भेटणार आहे. ते कधी कसं होतं आहे ते वेळ ठरवेल, पण त्याच्यासाठी आधी जी तयारी आहे ना, ती तयारीला मी आजपासून लागलो आहे. त्यामुळे मी अजून एक चांगल्या रूपात तुम्हाला दिसीन असं मला तरी वाटतं आहे. आज या निमित्त जाता जाता प्रेक्षकांशी काही कनेक्ट व्हायचं असेल, काही सांगायचं असेल, व्यक्त व्हायचं असेल, तर ते काय? काल जेव्हा प्रेक्षकांचा मला हा उद्दंड प्रतिसाद लाभला, हे मला जेव्हा कळलं आणि इतक्या नाजूक क्षणांना ते माझ्या पाठीशी होते, तर मी म्हटलं नाही, माझ्या प्रेक्षकांसाठी मी कविता केलीच पाहिजे. त्यामुळे काल रात्री 3 वाजता बसून मी एक कविता केली आहे. ती माझ्या प्रेक्षकांना मला ऐकवायला आवडेल आणि समर्पित करायला पण आवडेल. मी दिसलो नाही दिसलो, टास्क खेळलो नाही खेळलो, बिग बॉसच्या या घरात मी तर होतोच. 24 तास कॅमेरा असताना, छातीशी माईक असताना मी दिसणार कसा नाही. अहो, दगडात देव शोधणारी नजर आहे माझ्या प्रेक्षकांची. त्यांनी कंटेस्टंटमध्ये माणूस शोधला, कलाकार शोधला. त्या माझ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. धन्यवाद. क्या बात आहे. अगदी थोडक्यात पण इतक्या उत्तमरित्या तू व्यक्त झालास आविष्कार. थँक्यू सो मच. काळजी घे, सेफ राहा आणि पुन्हा भेटूच. नक्की आपण भेटतच राहू. आणि आत्ता काही ब्रेकबिकचा काही अजिबात संबंध नाही आहे आणि काही कुठल्याही प्रकारचं मूर्खासारखे डिसिजन्स मी घेणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही कनेक्टेड राहा आणि तुम्हाला एकदम उत्तम एंटरटेनमेंट, म्हणजे आपण बिग बॉसच्या घरात जाऊनसुद्धा भांडणं नाही केलीत.
आपण ते सगळं व्यवस्थित हँडल केलं. आपली डिग्निटी आणि आपली मराठमोळी संस्कृती जी थीम आहे बिग बॉसची ती आपण सांभाळली आणि हे तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्यच झालं नसतं. मला आतमध्ये तर काहीच कळलं नाही, पण बाहेर आल्यानंतर कळलं की आपण एखाद्याबद्दल चांगलं चिंतो, चांगलं विचार करतो, ते त्याच्यापर्यंत कसं पोचतं. मग मला ही एवढी हिंमत कशी मिळत होती की एवढं सगळं आजूबाजूला चालत असतानासुद्धा मी माझा पेशन्स ठेवला, मी माझी मराठमोळी संस्कृती जपली. हे कसं झालं? तर हे सगळं आपण वी आर ऑल कनेक्टेड, त्यामुळे हे सगळं घडू शकलं. त्यामुळे मी प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की कनेक्टेड राहा आणि तुम्ही जे काही उपकार माझ्यावर केले आहेत त्याची परतफेड माझ्या भूमिकांमधनं नक्की मिळेल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. थँक्यू सो मच. थँक्यू चित्राली, थँक्यू लोकमत. वन्स अगेन थँक्यू बिग बॉस, थँक्यू कलर्स मराठी अँड इंडोमॉल.